नमस्कार. आजच्या या अतिशय खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका राज्याबद्दल बोलणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा चेहरा-मोहराच बदलून टाकलाय. एक असा प्रदेश ज्याने आपल्या भाषिक अस्मितेसाठी मोठा लढा दिला आणि आज तोच प्रदेश आधुनिक भारताचा अविवादित आर्थिक आणि सांस्कृतिक कणा बनलाय. तर चला, महाराष्ट्र भारताच्या प्रगतीचा आधारस्तंभ या आपल्या आजच्या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. सर्वात आधी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्यानंतर राज्याचा भूगोल आणि राजकीय ओळख, मग आपण वळूया महाराष्ट्राच्या आर्थिक आणि आधुनिक महासत्तेकडे, यानंतर येथील सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा, आणि शेवटी महाराष्ट्र हे भारताच्या प्रगतीचं इंजिन कसं आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आता बघा, आज आपण जो प्रगत महाराष्ट्र पाहतोय ना, तो काही रातोरात उभा राहिलेला नाही. यामागे एक मोठा, भावनिक आणि तितकाच तीव्र संघर्ष आहे. 1940च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली, पण जेव्हा फाजल अली आयोगाने मुंबईसह महाराष्ट्राचा प्रस्ताव फेटाळून लावला, तेव्हा मात्र लोकांचा असंतोष उफाळून आला. एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे आणि आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या चळवळीला एक भक्कम दिशा दिली. आणि मग या प्रचंड जनरेट्यापुढे झुकून अखेर 1960मध्ये केंद्र सरकारला द्विभाषिक राज्याचं विभाजन करावंच लागलं आणि आपलं स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. पण या संघर्षात एक आकडा असा आहे जो आपण कधीच विसरू शकत नाही, तो म्हणजे 106. 21 नोव्हेंबर 1955ला मुंबईत फ्लोरा फाउंटन परिसरात शांततापूर्ण निदर्शने सुरू होती आणि त्यावर गोळीबार झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या एकाच ध्येयासाठी तब्बल 106 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज मुंबईत अगदी दिमाखात उभं असलेलं हुतात्मा स्मारक याच सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देतं. हा फक्त एक आकडा नाहीये, तर ती एका स्वतंत्र राज्याची किंमत आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, भूगोल आणि राजकीय ओळख. ऐतिहासिक पायाभरणीनंतर आता आपण या राज्याची भौगोलिक व्याप्ती किती प्रचंड आहे ते बघूया. म्हणजे बघा, सुमारे 3,07,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं हे राज्य भारतातलं तिसरं सर्वात मोठं राज्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यत्वे 5 प्रादेशिक विभाग पडतात: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. बरं, इथली प्रशासकीय रचना पण अगदी अनोखी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही राज्याची मुख्य राजधानी आहे, तर नागपूर ही उपराजधानी आहे, जिथे राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडतं. यानंतर आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, आर्थिक आणि आधुनिक महासत्ता. राज्याच्या भूगोलाचा इथल्या शेतीवर आणि उत्पादनावर किती थेट परिणाम होतो हे खरोखरच खूप रंजक आहे. तुम्हीच विचार करा, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, नाशिकची उत्तम द्राक्ष आणि कांदा, नागपूरची रसाळ संत्री आणि विदर्भ मराठवाड्यात पिकणारा पांढरा शुभ्र कापूस, हे सगळं केवळ राज्याचीच नाही तर संपूर्ण देशाच्या कृषी निर्यातीची शान वाढवतं. आता फक्त शेतीच नाही तर उद्योग क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारख्या दृष्ट्या नेत्यांनी सुरू केलेल्या सहकारी चळवळीने विशेषतः साखर आणि दूध उद्योगात ग्रामीण भागाचा अक्षरशः कायापालट करून टाकला. आणि शहरांबद्दल बोलायचं झालं तर पुणे चाकण हे आज देशातलं सर्वात मोठं ऑटोमोबाईल हब आहे. शिवाय फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि हो, आजच्या पिढीचा लाडका विषय म्हणजे स्टार्टअप्स, यातही महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे. पण हे सगळं फक्त कागदावर नाहीये बरं का. हा विकास प्रत्यक्षातही दिसतो. मुंबई आणि नागपूरचं अंतर पार निम्म्यावर आणणारा समृद्धी महामार्ग, समुद्राच्या छाताडावर उभा राहिलेला अटल सेतू आणि शहरांचा श्वास मोकळा करणारे कोस्टल रोड आणि मेट्रोचं अवाढव्य जाळं, हे महाकाय मेगा प्रोजेक्ट्स महाराष्ट्राला थेट जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांशी जोडत आहेत. विकासाचा हा वेग खरोखरच थक्क करणारा आहे. आता थोडं पुढे जाऊया आणि पाहूया भाग 4, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा. पहा, फक्त आकडेवारी आणि सिमेंटच्या जंगलाने राज्याचा आत्मा तयार होत नसतो. महाराष्ट्राला 2 अत्यंत भक्कम सांस्कृतिक स्तंभ लाभले आहेत. एका बाजूला आहेत संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारखे थोर समाजसुधारक, ज्यांनी अंधश्रद्धा आणि जातीभेद मोडून काढण्यासाठी आयुष्य वेचलं आणि देशाला एक पुरोगामी विचार दिला. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर कलेचा अतिशय समृद्ध वारसा, सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्कारांची साहित्यिक परंपरा आणि तमाशा, लावणी, पोवाडा यांसारख्या मातीतल्या अस्सल लोककला. हेच तर राज्याचं खरं वैभव आहे. सांस्कृतिक वारसासोबतच आणखी एक गोष्ट महाराष्ट्राला खास बनवते, ती म्हणजे इथलं शिक्षण. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यापासून ते जागतिक स्तरावर नावाजलेल्या IIT बॉम्बे, TIFR आणि निरी यांसारख्या संस्थांपर्यंत इथे आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा पाया अत्यंत भक्कम आहे.
आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे 5व्या भागाकडे, भारताच्या प्रगतीचे इंजिन. आता हा मुद्दा लक्ष देऊन ऐका बरं का. संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेत एकट्या महाराष्ट्राचं वजन नेमकं किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? भारत सरकारला देशभरातून जो एकूण प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स मिळतो ना, त्यातला तब्बल 35% वाटा, हो बरोबर ऐकलत, 35% वाटा फक्त आणि फक्त या एकाच राज्यातून जातो. विचार करा, हे प्रमाण खरोखरच किती अवाढव्य आहे. आणि गोष्ट फक्त टॅक्सपुरती मर्यादित नाहीये. भारताच्या एकूण GDPमध्ये हे राज्य सर्वाधिक 16% योगदान देतं. आणि परकीय गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्याच्या बाबतीत तर महाराष्ट्र देशात कायम पहिल्या क्रमांकावरच असतो. हे आकडेच ओढून सांगतायत की महाराष्ट्राशिवाय भारताच्या प्रगतीचा वेग शक्यच नाही. पण बघा, हे योगदान फक्त पैशांच्या स्वरूपात नाहीये. पुण्याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA देशाचं लष्करी नेतृत्व घडवते, तर आपली मराठा रेजिमेंट देशाच्या सीमेवर खंबीरपणे उभी असते. इस्रो आणि DRDOचे अनेक अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प इथे राबवले जातात. दादासाहेब फाळकेंनी रोवलेला चित्रपटसृष्टीचा पाया आज बॉलिवूडच्या रूपाने भारताची सॉफ्ट पॉवर संपूर्ण जगात पोहोचवतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, भारताला संविधानाची दिशा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांसारख्या महामानवांची हीच ती कर्मभूमी आहे. या संपूर्ण प्रवासाचं सार साने गुरुजींच्या एका अतिशय सामर्थ्यवान वाक्यात सामावलेलं आहे. महाराष्ट्र मेल्याशिवाय राष्ट्र मरणार नाही. हे वाक्य अगदी तंतोतंत सांगतं की या राज्याचं देशाप्रती असलेलं समर्पण आणि भारताच्या स्थिरतेसाठी याचं महत्त्व किती अढळ आहे. मग ते उद्योग असो, कला, शेती किंवा विज्ञान, आज महाराष्ट्र केवळ एक राज्य नाहीये, तर जगासमोर तो एक ब्रँड म्हणून उभा आहे. तर मित्रांनो, आज जेव्हा महाराष्ट्र उद्याच्या भविष्यासाठी अवाढव्य पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे, तेव्हा एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात येतो. संघर्षातून उभा राहिलेल्या महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक वारसा आणि इथली लवचिकता येणाऱ्या काळात संपूर्ण भारताच्या प्रगतीची दिशा नेमकी कशी ठरवेल, यावर नक्की विचार करा. आजच्या या विशेष आणि माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया